14,380 भागिले 5. 14,380 आतमध्ये लिहिणार, बाहेर लिहिणार 5. आता 5 या संख्येनं आपल्याला 14,380 ला भाग द्यायचा आहे. एक अंकी संख्येनं एक अंकी संख्येला भाग देतो. आता 5 ने आपण 1 ला भाग देणार का? तर हो देणार, पण 1 ला भाग जाणार नाही. ज्या संख्येला भाग द्यायचा ती संख्या मोठी असायला पाहिजे. 5 लहान आहे, मग आपण सुरुवातीला शून्याचा भाग देऊ शकतो. द्यायचा असेल तर देऊ शकतो, नसेल द्यायचा तर आपण डायरेक्ट 2 अंकी संख्येला भाग देऊ शकतो. या ठिकाणी आपण शून्याचा भाग दिला, एकातनं शून्य गेले, खाली राहिला 1. आता वरून घेतले 4, झाले 14. मग आता 5 ने 14 ला भाग देणार तर कितीचा भाग जाणार? 2चा. 5 दुणे 10. 14 मधून 10 गेले, बाकी उरली 4. आता वरून घेतले 3, झाले 43. 5 8 40. 43 मधून 40 गेले, बाकी उरली 3. आता वरून घेणार 8, झाले 38. 5 7 35. 7चा भाग जाणार. 38 मधून 35 गेले, बाकी उरली 3. आता पुन्हा सर्वात शेवटी राहिलेले आहेत 0. आता घेतला 0, झाले 30. 5 6 30. 30 मधून 30 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो, या उदाहरणामध्ये हा जो 5 आहे हा आहे भाजक. 14,380 आहे भाज्य. 2,876 आहे भागाकार, किंवा हे आपलं उत्तर आहे. आणि सर्वात शेवटी 0 आहे बाकी.